गाणं बंद राहिलं. पाऊस पडायला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो महाराजांची. तुम्हाला लक्षात काय राहायचं का की शिवाजी महाराजांना सर्व गुण संपन्न राजा का म्हटलं जातं समजून दे तुम्हाला, म्हणून सांगायला मी. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या मोठ्या लढाई लढले, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली, अफजल खानाला मारलं, सिद्धी जोहरला मारलं, सगळं ऐकलं आहे. सर्व गुण संपन्न राजा का म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांना? जेव्हा पोर्चुगीज माहिती आहेत ना, पोर्चुगीज त्यांनी मीठ तयार करायचे. आम्ही जेवणात जे वापरतो की मीठ त्यांनी बनवायचे. मग त्यांनी काय करायचे, शिवाजी महाराजांच्या राज्यात येऊन ते विकत असताना त्यांनी लई रेटला विकायचे. म्हणजे आता समज बाबा, आता या वस्तूची किंमत आहे 5 रुपये उदाहरणा, तर ती मुद्दाम येऊन 500 रुपयाला विकायची आणि कमवायचं रयतेकडनं, म्हणजे सर्वसामान्य लोकांकडनं होईल तेवढे पैसे जास्त काढून घेत होते तुम्ही. मग शिवाजी महाराजांनी हे बघितले आणि सर्वसामान्य माणसाला म्हणजे गोरगरिबांना मीठाचा बी उपयोग करता येईना रेट एवढा जास्त असल्यामुळे. शिवाजी महाराज राजे होते, त्यांना काय पडलं नव्हतं. त्यांनी लढाई करून फक्त जिंकून स्वराज्य निर्माण करायचं चालत असतं. कारण त्यांना रयतेचा राजा का म्हटलं गेलं का की त्यांनी असल्या ठिकाणी बी आपलं लक्ष ठेवलेले. त्यांनी आपल्या राज्यात मीठ उत्पादन चालू केले आणि त्याला कमीत कमी रेटमध्ये आपल्या लोकांपर्यंत पोचवायला चालू केले. आणि जे पोर्चुगीज होते त्यांना सांगितलं की तुम्हाला जर आमच्या राज्यात विकायचं असलं तर तुम्हाला मीठावरती एवढं टॅक्स आम्हाला नाही. मग सांगायचं तात्पर्य काय, शिवाजी महाराज त्यांनी बुद्धीनं जास्त खेळले, बरोबर नाही. दर टायमेला बळ किंवा ताकदपेक्षा आपलं डोकं जास्त वापरायला पाहिजे, समजलं नाही. तो महाराजांचे जे छोटे छोटे किस्से भरपूर आहेत, ऐकायचं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लांट करून घ्यायचं, समजलं नाही. आता जर शिवाजी महाराज राहत असते तर काय सांगत असते, शिका, मोठे व्हा, चांगले पदं घ्या, देशाची पुढची पिढी तुम्ही देशाची सुरक्षा करण्याची ही अशीच सुरक्षा व्हायला पाहिजे. त्या टायमेला लढणं गरजेचं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी मावळ्यांना सांगितले की तलवार घ्या, लढा. आता शिक्षण करणे, पदवी घेणे आणि आपल्या देशाची म्हणजे प्रगती वाढवणे. शिक्षणापैकी आम्हाला नोकरी लागली नाही तर आपण व्यवसायामध्ये लागले, कारण देशाच्या कामाला करणे, समजलं नाही. तुम्हाला गोष्ट काय सांगितलं, पाऊसही पडला आहे मी अडकलं म्हटलं. तर या छोट्या छोट्या गोष्टी भरपूर आहेत असे महाराजांनी केलेले, तर ते अजून लोकांपर्यंत पोचले नाही.